नमस्कार मित्रांनो, आज आपला पहिला आणि पहिला व्लॉग आहे आणि त्यासाठी आपल्याला मदत करणार आहे खास कोल्हापूरला असतो तो माझा मित्र प्रशिक. तर आपण त्याला भेटूया, आला आहे तो घरी. आता आपण आमच्या गावचा म्हणजे माझ्या गावचा स्वतःचा पहिला व्लॉग करणार आहे आणि भारी असेल. प्रशिक नमस्कार. नमस्कार. कोल्हापूरवरून आलाय. आता आपण जाणार आहे आमच्या गावाची जिथं सुरुवात होते तिथं. तर चला. आता आपण आलोय आमच्या गावची सुरुवात जिथून होते ते आहे तिथं ज्योतिबाचं मंदिर आहे. तर त्या ज्योतिबाचं मंदिर आता आपण ज्योतिबाचं दर्शन घेऊयात आणि नंतर पुढे सुरुवात करूयात. तर आपण जाऊयात आता ज्योतिबाच्या मंदिरामध्ये. चांग भलं ज्योतिबाचं बोला र केदाराचं बोला, ज्योतिबाचं बोला र केदाराचं बोला. तर मित्रांनो, या मंदिराबद्दल सांगायचं म्हणजे इथं भरपूर अशा आमच्या जुन्या आठवणी आहेत. इथं तुम्हाला हे बघा, हे झाड दिसेल चाफ्याचं. भरपूर एन्जॉय केला या झाडावर. ह्याच झाडावर आम्ही लहानपणी सुरपारंब्या खेळायचो. सुरपारंब्या तुम्हाला माहितीच असतील, ते झाडावर चढायचं. परत ही डबडा एक्सप्रेस ह्याच्यावरच खेळलोय. लय भारी. त्यानंतर हे जो पिलर आहे ना, हा पिलर, ह्याच्यावर लहानपणी वर चढायचं, वर चढून बसायचं. असं लय भरपूर आम्ही एन्जॉय केलाय. आणि त्यानंतर ह्या मंदिरावर वर जायचं. हे बघा वर इथं जायचं, एन्जॉय करायचं. भरपूर एन्जॉय केलेला आहे. भरपूर असं मस्त. आता तुम्हाला सांगतो, ह्या मंदिराच्या मागे आम्ही चाललो. ज्योतिबाचं मंदिर हे अत्यंत भारी आणि आमच्या गावामध्ये याची जत्रा भरते. तर म्हणजे या मंदिराला भरपूर एप्रिल महिन्यामध्ये जत्रा भरते. भरपूर असते. मागं असं आहे मंदिर छोटंसं. त्याच्यानंतर बघा तुम्हाला आता हे घर पहिले इथं ना स्क्रीन असायची. स्क्रीन पूर्ण असं मोकळं होतं आणि स्क्रीन असायची आणि त्याच्यावर पडद्यावरचे पिक्चर असायचे. भारी एक नंबर. खूप जुन्या आठवणी आहेत. खूप प्रमाणाच्या बाहेर आठवणी आहेत. असं आहे आमचं मंदिर. आणि आमच्या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे सगळ्यात भारी तुम्हाला सांगतो, आमच्या गावाला 4 रस्ते आहेत. चारही बाजूनी 4 रस्ते आहेत. पूर्वेकडून, पश्चिमेकडून आणि उत्तरेकडून, दक्षिणेकडून. पैकी दक्षिणेकडून जो येतो ना तो मुख्य रोड, तो वडूज या मोठ्या शहराकडून जो वडूज पडेल दररोज. त्यानंतर तालुक्याचं ठिकाण असलेलं खटाव, त्या पश्चिमेकडून तिथून रोड येतो. आणि पूर्वेकडून म्हटलं तर पेडगाव, मेहमानगड किंवा पेडगाव असे रोड आहेत. दिवडी मार्गे येतो इथं. आणि तिकडून उत्तरेकडून म्हटलं तर निटळ मार्गे आता सोलापूर पंढरपूर हायवे चाललाय, तर त्या मार्गे मधून रोड येतो. आणि सगळ्याचा डिस्टन्स सेम आहे. 3 ते 4 किलोमीटरवर आमच्या मध्ये हे गाव आहे. असं आहे आमचं गाव. त्याच्यानंतर आता आपण जाणार आहे आमच्या गावच्या एंट्रीला. म्हणजे ही एंट्री आहे, पण नंतर कमानीच्या आतमध्ये आमचं पूर्ण गाव आहे. पुढे एक कमान आहे, तिथून पुढे आमच्या गावाची खरी सुरुवात होते. तर आपण जाऊया आता तिथं. मित्रांनो, आम्ही आलो इथं गेटच्या आतमध्ये. इथं तुम्हाला आता मी आताच दाखवलं. इथं आहे बुद्ध विहार.
तर या विहारात आलो. इथं आमचा जुना मित्र भेटलाय गौरव, आमचा क्लासमेट आहे. गौरव भेटलाय. गौरवच्या भावाकडे चावी असते, तो भाऊ नाही आहे, तर त्यामुळे आपण आता इथूनच माघारी जातो. ह्या बुद्ध विहाराचं काम आत्ताच झालेलं आहे. रिसेंटली 2 वर्ष झाले असतील. पहिलं इथं काय नव्हतं. ठीक आहे, आता आपण इथून पुढे जाऊयात. कुठे जायचं? मारुतीच्या मंदिरला जायचं. मारुतीच्या मंदिरला जाऊया. मारुतीचं मंदिर दाखवतो. सगळ्यात गावाच्या मध्यभागी असलेलं मारुतीचं मंदिर. बरोबर येते आमच्या चला. चला. तर मित्रांनो, हे मारुतीचं मंदिर आहे. ह्याच्याच पुढं आहे महादेवाचं मंदिर. तुम्हाला दाखवत होतो. हा दरवाजा आहे. या दरवाजातून तर आपल्याला आतमध्ये जायचं आहे. चला. तर मित्रांनो, हे आता महादेवाचं मंदिर. आम्ही आता दर्शन वगैरे घेतलेलं आहे आणि आता आपण जाऊयात. कुठे जायचं आपण आता? खंडोबाच्या मंदिराकडे. पहिल्यांदा खंडोबाचं मंदिर जाऊया, त्याच्यानंतर पुढे अजून जाऊया. चला खंडोबाच्या मंदिराकडे. डोक्याला लागलं काय हळू. माझ्या स्क्रीनकडे लक्ष जाते हळूहळू थोडं थोडं. चला, अशी दरवाजा लावतो. हा सभा मंडप आहे. भारी आहे असा सभा मंडप. खूप मोठा आहे. इथं ते लोटांगण वगैरे असतं ना लग्नाच्या वेळेला, भरपूर गर्दी होते. आणि हा मेन चौक आमचा जो दिसतोय ना माझं, तो आमचा मेन चौक. इथं लग्नाच्या वगैरे पोरं वगैरे धिंगाणा नाचायला वगैरे खतरनाक असतं मेन चौकात. मित्रांनो, हा महादेवाच्या मंदिराचा कळस. हा हे सभा मंडप. इकडं आहे आमची गावची ग्रामपंचायत आणि सोसायटी. हे बघा, हा पार आहे. इथं आमच्या इथं ST वगैरे थांबते मागं. मस्तपैकी हा स्पेस चौक आहे. हा मेन चौक. भारी येते स्क्रीन. आणि ही आपल्यावर कायम असणारी आपली बाईक स्प्लेंडर. तात्पुरती बाईक माझ्याकडे. द होल अँड सोल ओनर अँड ड्रायव्हर ऑफ द बाईक. ठीक आहे, जाऊया दादा खंडोबाच्या मंदिरात. विक्रम. मित्रांनो, आलोय आपण आता खंडोबाच्या मंदिराच्या आतमध्ये. तर हे खंडोबा आमचे कुलदैवत, अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत. भरपूर भारी वाटतंय राव. गावात एवढे दिवस गावात राहून कधी गावात फिरलोच नाही. आज तुमच्यासाठी आणि खरंच मनाला भारी वाटतंय. भरपूर दिवसातून आम्ही गावात फिरतोय. भारी वाटतंय, भारी फील येते आम्हाला. आमच्या गावाचं एक वैशिष्ट्य आहे, तुम्हाला नक्की सांगेल मी. आमच्या गावात एट अ टाइम एकाच दिवशी 4 म्हणजे सलग 1 2 3 4 दिवस खंडोबा, मरिये आणि मारुती आणि ज्योतिबा अशा 4 यात्रा एकाच वारी एकाच वेळेस असतात. 4 दिवस पूर्ण धिंगाणा. मस्त एकदम मस्त. तर खरंच भारी वाटतं. आई चिल्लर गँग आलेली आहे इथं बघा. आम्हाला बघायला आम्ही काय करतोय ते. तर
ठीक आहे, आता इथून पुढं आपण दुसऱ्या मंदिरात जाणार आहे, ते म्हणजे विठ्ठल रखुमाईचं मंदिर. विठ्ठल रखुमाईच्या मंदिरातून आम्ही आपल्या शाळेत जायचं, जिथं मी शिकलो 7वीपर्यंत तिथं होतो त्या शाळेत. तिथून पुढं मग आपण मर्याचं मंदिर वगैरे बघून गप्पा मारू. ओके, चला मित्रांनो, ही एक कला बघा आता जवळजवळ संपतच आलेली आहे दार लावायची. तर ही आमची शाळा, जिथं आम्ही 7वीपर्यंत एवढा एन्जॉय केला ना, एवढा खरंच ते दिवस आठवतात आणि आत्ता पण तोच चाललंय. इथं भांडणं चालली आहेत दोघा तिघांची. तर या आपण बघूया. शाळेत येऊन एवढं भारी थ्रिल होतं ना, एवढं भारी, प्रमाणाच्या बाहेर. खूप दिवसातून इथं आलं शाळेत मी. भारी वाटतं, एकदम भारी वाटते. आणि त्यात प्रशिकची मम्मी इथंच आपल्याला भेटणार आहे. प्रशिकची मम्मीला पण आपण भेटूया आणि त्या पोरांना पण. चला तिकडे जा खेळा तिकडे गेला, इकडे बघू नका. कडक त्यांची भांडणं चाललेत, सोडवा रे ती कुणीतरी. तर मित्रांनो, ही आमची शाळा. आता आपण चाललोय अंगणवाडीमध्ये एकदम छोट्या पिल्लांना भेटायला. मस्त लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात. तर सगळी शाळा अशी टकमक अशी बघायला लागलेत ना आम्हाला की खतरनाक. आम्ही काहीतरी गुन्हाच केला अशी बघायला यायला लागलेत सगळे. तर आपण जाऊयात प्रशिकच्या मम्मीकडे. अरे प्रशिकची मम्मी गेलेली आहे घरी. तर इथं आता प्रशिकची मम्मी गेलेली आहे घरी नाहीत गेलेले, आलेले आहेत त्या. आणि आम्हाला इथं कळलं घरी गेलं. तरी सगळी पोरं आमच्याकडे टकमक एवढी अशी बघायला लागल्यात ना, खतरनाक मध्ये. भारी वाटतं या पोरांमध्ये येऊन. आमच्या वेळेस असं काय नव्हतं, आम्ही लय ह्याच्यात राहील. मी प्रशिकची मम्मी, आई, प्रशिकच्या मम्मी. हा, आमची सगळ्यात आपण म्हणतो की नाही की आपली पहिली शिक्षक आमची आई. आमच्या बाबतीत असंच झालंय, पहिली शिक्षक आमची आई. आणि या सगळ्या आम्हाला पण यांनी शिकवलं भरपूर. तर आपण आता ठीक आहे, घेऊया आपल्या शाळेचा निरोप आणि भेटूया पुढे. चला का जातो. भारी मित्रांनो, एवढा भारी थ्रिल येतो ना, अक्षरशः डोळ्यात पाणी येते माहिती का. एवढं भारी वाटतं आज कॉलेजमध्ये येऊन, सॉरी शाळेत येऊन. कॉलेजची सवय लागली राव, पण शाळेत येऊन खरंच खतरनाक. जा आता तुम्ही जा, खतरनाक भारी वाटते. हा विवेक पवार, हा आपल्या बरोबरच असतो, आपल्या इथंच राहतो जवळ. आत्ता आमच्या बरोबर आलाय. मस्त यार, कडक भारी वाटते, एकदम भारी. एवढं भारी वाटतं ना, प्रमाणाच्या बाहेर. असं वाटतंय लहानपणी देवाला एवढीच प्रार्थना केली, लहानपणी देवा. खरंच लहानपण म्हणजे ना एवढ्या आठवणी येत ना या कॉलेजमध्ये. सॉरी कॉलेजच म्हणतोय राव मी सारखं. या गावामध्ये किंवा या शाळेमध्ये भरपूर अशा आठवणी आहेत. आता खूप चेंजेस चालले आहे. जवळजवळ 5 ते 6 वर्षानंतर, 6 जास्तीच झाले असतील. तर 7वीपर्यंत, त्याच्यानंतर मी इथं आलो आणि सगळी पोरं मला वाटत. कसं वाटतं रे तुम्हाला, शाळा कशी? कडक, दररोजचा नादच खळा राव. बरं ठीक आहे, चला भेट. तर आता आपण आलो इथं न्यू इंग्लिश स्कूल दरुज. इकडं प्राथमिक शाळा आणि त्याच्याच शेजारी हे न्यू इंग्लिश स्कूल दरुज आहे. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद कर्मवीर भाऊराव पाटील यांचं रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल दरुज. बघूया आपण, चला. इथं आहे आता प्रार्थना सुरू. नाही कशाला तरी बाहेर घेतले, प्रार्थना नाही. ठीक आहे, भेटूया आपण नंतर.
तर मित्रांनो आता इथे हे झालं विठ्ठल मंदिर. विठ्ठल मंदिराच्या बाजूला इथं मस्जिद बांधलेली आहे बघा, दिसत असेल तुम्हाला. नवीनच आहे, इथं अगोदर काहीच नव्हतं, आता हे नवीनच आहे. आणि पहिल्यांदा खरंच आनंद झाला ज्यावेळेला कॅमेरा घेऊन शाळेत गेलो. असली पोरं टकामका तोंडाकडे बघत होती ना, काय विषयच नाही राव. एवढं भारी वाटलेलं ते, खतरनाक. सगळी पोरं बघायला वर्गातून बाहेर आली, आम्हाला भारी वाटलं ते. म्हटलं सरांचा ओरडा त्यांनी खाण्याच्या अगोदर म्हटलं आपण निघूया म्हणून आम्ही तिकडून लवकर आलो. पण भारी वाटलं ते. आणि भरपूर अशा आठवणी जाग्या झाल्या तिथं. आम्ही लपंडाव म्हणजे लपाछपी आपल्या भाषेत भरपूर भरपूर खेळ खेळलाय तिथं. आणि या सीझनला सकाळच्या शाळा असतात ना, मग सकाळी शाळा सुटली 11 वाजता सुटली की मस्त क्रिकेटचा दिवसभर लपाछपी. आणि तो शाळेतला भात आठवतो का तुम्हाला? आठवतो भात एक नंबर भात. त्या भातासाठीच काही जण शाळेला येते, आम्ही दोघे होतो. भात भरपूर खाल्लेला भात, त्या भाताला काकी हे ते सगळ्यांबरोबर एक नक्की मिळणार नाही. मित्रांनो आपल्या चॅनलला पहिली गोष्ट सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा कसा व्लॉग झालाय ते. आणि तुमच्या काही सजेशन असल्या तर पण द्या, तरी पण सांगा. कशात काय सुधारणा वगैरे असली तरी पण सांगा.